कर्जत तालुक्यातील अवैध गॅस वितरकांवर कारवाईसाठी बीएसपीचे आमरण उपोषण 5वा दिवस, तरीही प्रशासन उदासीन। अहिल्यानगर प्रतिनिधी। कर्जत तालुक्यातील लोकवस्तीत सुरू असलेल्या अवैध गॅस गोडाऊनवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। राशीन येथील मे कोठारी इंडियन ग्रामीण वितरक यांचे गोडाऊन सुमारे 5000 लोकसंख्या असलेल्या घनदाट लोकवस्तीत असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील जनमाहिती अधिकारी यांचेवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 199 अ नुसार व माहिती अधिकार अधिनियम 2005 चा कलम 20(1) व 20(2) नुसार तसेच दफ्तर दिरंगाई कायदा 2006 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। सिद्धिविनायक गॅस वितरक यांचे गोडाऊन राशीन येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीलगत असून त्यांच्याकडे कोणताही स्फोटक परवाना नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे। तरीही आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। याशिवाय कर्जत येथील मे बाबर एंटरप्राइजेस यांच्या अहवालातही अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या असताना आज तागायत कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप बीएसपीने केला आहे। बहुजन समाज पार्टीच्या वतीने गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात येत आहे। मात्र कर्जत पुरवठा निरीक्षण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून आमच्याकडे अधिकार नाहीत, पुढील विभागाकडे पत्र पाठवले आहे अशा टोलाटोलवीच्या उत्तरांद्वारे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर लोकवस्तीत असलेली सर्व अवैध गॅस गोडाऊन्स तात्काळ बंद करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावीत। अवैध गॅस वितरकांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असूनही न्याय मिळाला नसल्याने लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान आज अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी बहुजन समाज पार्टी कर्जत जिल्हा प्रभारी दत्तात्रय आत्माराम सोनवणे, विधानसभा अध्यक्ष आनंद कांबळे, जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे, भाईचारा अध्यक्ष उमाशंकर यादव तसेच सुरेश वाघमोडे, सागर मदने, देविदास ढवळे, गंगूबाई चिंधे, भालचंद्र मदने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 26 जानेवारी 2026 बहुजन समाज पार्टीचे आमचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय आत्माराम सोनवणे आज गेली 6वा दिवस आहे, तरीही जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी याबाबत दिनांक 22/5/25 रोजी संबंधित कर्जत तालुक्यातील जो गॅस वितरक यांचा अनगोदी कारभार आणि नियमबाह्य कामकाज का तेथील ते गॅस गोडाऊन असणं हे शाळेच्या शेजारीचे आणि संबंधित पूर्ण राशीन शहरामध्ये अनेक व्यावसायिकांच्या दुकानावर त्या गॅस टाक्या वितरित केल्या जातात। म्हणजे शासन नियम यांना राजकीय विरोध असल्यामुळं ते अनुगोदी कारभार संबंधित राशन शहरामध्ये आढळून आलेला आहे। याबाबत त्रुटीसुद्धा जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालय प्रकाश मीना जे प्रादेशिक LPGचं जे कार्यालय आहे पुणे येथे तेथे अहवाल पाठवून जवळजवळ आज 7-8 महिने झाले, तरीही संबंधित त्या कंपनीने कुठलीही कारवाई संबंधित वितरक त्या गॅस एजन्सीवर केलेली नाही। तर संबंधित जिल्हाधिकारी यांनी जरी वरिष्ठ कार्यालय कळवलेलं आहे, पण या उद्या भविष्यामध्ये आज असंख्य मुलं त्या शाळेमध्ये आहेत आणि संबंधित उद्या अघटित प्रकार जर घडला त्याला सर्वस्वी जबाबदार राहणार कोण? ठीक आहे, ते जे वितरक असतील त्यांच्यावर गुन्हे नोंद होतील, पण आज सर्वसामान्य त्या बालकांचं किंवा येणार जाणे आज संबंधित आपण पाहतोय का गॅस CNGवर चालणाऱ्या वाहनं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। भविष्यामध्ये जर हा स्फोट त्या म्हणजे भविष्यामध्ये ही घटना घडू नये, पण जर घडली तर आज असंख्य मुलं त्या शाळेमध्ये आहेत, त्यांच्या जीवावर जर काही झालं त्याचे संबंधित जे गॅस वितरक तर राहतील याला जबाबदार सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर राहील। यापुढे आम्ही त्याचा पाठपुरावा तर आम्ही दत्तभाऊ असेल किंवा त्यांचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत आम्ही पुढील कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करू, पण जर
भविष्यामध्ये जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी राहील. धन्यवाद. मी बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी. गेले 5 दिवसापासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहे. अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आहे. आणि दुसरं विशेष म्हणजे आमच्याकडे कोणते डॉक्टर आलेले नाही आहेत तपासणीसाठी. कोणते कुणीच आलेलं नाही आहे आणि कसलं पत्रही आम्हाला दिलेलं नाही आहे. पारनेर तालुक्याचे समाजभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शासकीय कारभाराविषयी व शासनात कोणत्या स्कीमा येतात का शासकीय कामकाज कसं चाललं यासाठी जन आंदोलन करून 2005 माहिती अधिकार अर्ज काढला. परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जिल्ह्यामध्ये असणारं तालुका कर्जत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत येथील शाखाधिकारी यांनी तो कायदा पायदळी तुडून त्यांचं जे मनमानी चाललेला कारभार आहे हा जनतेला कळू नये व शासकीय योजना ज्या येतात ह्या सर्वसामान्य व्यक्तीला माहीत होऊ नये, मनमानी कारभार करण्यात यावा यासाठी आमचे सामाजिक मित्र दत्तभाऊ यांनी वेळोवेळी माहिती अधिकार अर्ज दाखल केले, वेळोवेळी त्याचं अपील केलं, परंतु कुठलीही माहिती दत्तभाऊ यांना दिलेली नाही. तर अशा शाखाधिकारी याच्यावर 2005 नुसार त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि अशा मुजोर अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी यासाठी यापुढील पाठपुरावा करून त्यांच्यावर कारवाई करावी या मीडिया माध्यमातून मी विनंती करतो. धन्यवाद.